श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काल प्रारंभिक अवस्थेमध्ये थोडा विक्षेप झाला आणि म्हणून जे एक प्रकरण आपण काल प्रारंभ केलं, हृदयाच्या स्तरावर असणारं प्रकरण, संतांचे जे काही वर्णन आपण केलेली आहेत त्या वर्णनापैकी कालचं जे महत्वाचं वर्णन आहे की व्यावसायिक विचार, व्यावसायिक आचार हा वेगळा असतो आणि मनुष्य म्हणून जे काही व्यक्तिमत्व असतं ते वेगळं असतं आणि साधक म्हणून जो काही एक मानवी जीवनामध्ये तो एक वेगळा प्रकार असतो आणि संत म्हणून एक वेगळा प्रकार असतो। हे अध्यात्मातले काही प्रकार आहेत ना, ते भक्त आहेत, ते संत आहेत, ते ज्ञानी आहेत, ते मुनी आहेत। तुम्ही जर एखाद्या माकडाच्या टोळीकडे पाहिल्यानंतर सगळेच माकडं सारखी दिसतात, कोणतं माकड भेटलं होतं याचा काही नेमका अंदाज येत नाही। तसं अध्यात्मामध्ये त्यांच्या त्यांच्या गुणानुसार वेगळी नाव आहेत। ऋषींनी काय करावं, मुनींनी काय करावं, संतांनी काय करावं, ज्ञानी कसे असतात, हे सगळे शब्द वेगवेगळे। भक्त कोणाला म्हणावं त्याची मर्यादा आहे, तो त्याच्या क्षेत्रामध्ये तज्ञ असतो। भक्ताची लक्षणं वेगळी आहेत, ज्ञानीची लक्षणं वेगळी। ज्ञानी हा भक्तापेक्षा एकदम वेगळा व्यक्तिमत्व आहे, मुनी वेगळा आहे, ऋषी वेगळा आहे। आपल्याला काय साधू संत महात्मे ऋषी मुनी सगळे एकच वाटतात आणि आपल्याला त्या भानगडीत पडायचं पण नसतं, वेगळे असतात सगळे। आपलं काही घेणं देणं ते ऋषी कुणाला म्हणतात, मुनी कुणाला म्हणतात, अंतर्गत शाखा आहे। जसं डॉक्टर म्हणले की कुठल्याही विषयाचं आहे, लोकांना काही घेणं देणं नाही, डॉक्टर आहे म्हणजे त्यांनी इंजेक्शन दिलं पाहिजे। अंतर्गत जसे मतभेद आणि शाखा असतात त्याच पद्धतीनं अध्यात्म मार्गामध्ये संत आणि ज्ञानी भक्त त्याच्यामध्ये वेगळा वेगळा प्रकार आहे। ज्यांचं आपण चिंतन करतो, ज्यांच्याविषयी आपण बोलतो, असे सगळे साधू संत जे आहेत, ज्ञानोबराय तुकोबराय हे अत्युच्च कोटीचे संत आहेत। ऋषी मुनी यांच्यापेक्षा वरची अवस्था म्हणजे संत आहे। या पदवीला येणं म्हणजे अत्यंत कठीण। काही लोक भक्तापर्यंत येतात, काही देवापर्यंत येतात, काही मुनीपर्यंत येतात, काही ऋषीपर्यंत येतात, पण भक्त होऊन संतापर्यंत जाणं अडचणीचं काम आहे। एका जन्मामध्ये होऊ शकतं असं नाही। संत म्हणजे खूप मोठा असतो किंवा खूप सायात करावे लागतात असं नाही। संत होण्यासाठी कृपा फार महत्वाची, देवाची आणि संतांची कृपा संत होण्याकरता अतिशय मोलाची। भक्त त्याला म्हणावं की त्याच्यावर फक्त देवाची कृपा असते, साधूची नसते। भक्त तो आहे ज्याच्यावर देवाची कृपा आहे, देव बरोबर आहे, पण त्याच्यावर साधूची कृपा असते असं काही जबरदस्ती नाही। आणि संत जो असतो ना त्याच्यावर देवाची कृपा असते असं नाही, संत याच्या अधीन देव असतो। संत जे म्हणेल ते भगवंताला ऐकावं लागतं, हा पहिला टप्पा आहे। आणि दुसरा टप्पा असा आहे, संत होण्याकरता अगोदरच्या संतांनी आशीर्वाद दिलेला असतो की तुम्ही संत आहात आणि संतांनी संताला मान्यता द्यावी इतकं वसिल्याचं काम अध्यात्मामध्ये चालत नाही। हे आपल्यासारखं चालू आहे, यांनी कसं वर्णन करावं, त्यांनी कसं वर्णन करावं, सोयऱ्यांनी सोयऱ्याचं वर्णन करावं, घरच्यांनी घरच्याचं वर्णन करावं, इथपर्यंत मर्यादित आहे। पण पोचलेला जो संत आहे, उत्तम स्थितीला गेलेला, पूर्ण अवस्थेला पोचलेला जो संत आहे, त्यांनी इतराला संत म्हणणं जरा जास्त अवघड होते। जगद्गुरु तुकोबरायांच्या काळामध्ये ते संत होते आणि भगवंतांनी सांगितलं की तुकोबराय यांना देखील तुम्ही संत म्हणू द्या। तुकोबराय म्हणतात, देवा तुला काय वाकडं करायचं असेल ते कर, काय त्रास द्यायचा असेल तर त्रास दे, काय माझं बरबादी करायची असेल तर बरबाद कर, पण तू म्हणेल त्याला मी संत म्हणणार नाही।
की देवाचा आणि तुकोबराचा संवाद आहे ना. सामान्य माणसाचा, राजकीय लोकांचा किंवा आध्यात्मिक लोकांचा संवाद नाही. त्यांचे शब्द सांगतो तुम्हाला जगद्गुरु तुकोबरायांची. करीची तरी देवा करी माझी सुखे, परी मी त्याची मुखे न म्हणे संत. माझ्या तोंडाने मी त्यांना कधी संत म्हणणार नाही. तुला म्हणायचं असं तर तू म्हण. सगळ्या जगामध्ये तू डांगोरा फिरव की संत आहे म्हणून. आम्ही लोक त्याला संत म्हणणार नाही ज्याला तू म्हणायला लावशील. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वसदंभमाना इच्छेने. राजकीय बाबतीमध्ये ज्यांना हस्तक्षेप करायचा असेल, द्रव्यामध्ये ज्याची मन गुंतलेली असेल, आणि दंभ फार वेगळा शब्द बरं का, हे समजणंच अवघड आहे. दंभ म्हणजे साधू संतांमध्ये दांभिकपणा आला. दांभिकपणा म्हणजे काय, आपल्याला फ्री शब्द मिळतो म्हणून आपण वापरून जातो. शब्दावर काही टॅक्स पडत नाही ना, आणि तो कळलाच पाहिजेत म्हणून काही बंधन नाही. काही जसं येईल तसं लोक वापरतात. दांभिकता इतकी वेगळी आहे. नाही ते दाखवणं सफलतापूर्वक त्याला दांभिकपणा म्हणतात. लक्षात येते काय बोलणं. नाही ते दाखवणं इथपर्यंत मर्यादित आहे बरं. नाही ते दाखवणं सफलतापूर्वक हा फार महत्वाचा भाग आहे. ज्ञानापर्यंत याच्या करता का शेतकऱ्याचा दृष्टांत फार सुंदर रीतीने उचललेला आहे. गाडीचं वासरू असतं आणि 2-4 दिवसामध्ये काही कारणामुळं, काही आजारामुळं ते गाईचं वासरू मरतं. सगळ्यांना माहिती आहे गाईचं वासरू मेल्यानंतर काही दूध देत नाही. शेतकरी फार हुशार आहे. त्याला दूध पाहिजे असतं आणि गाईला वासरू पाहिजे असतं. भाषा कान शेतकऱ्याला गाई नकोय, शेतकऱ्याला दूध पाहिजे आणि गाईला वासरू पाहिजे. तर वासरू नाही आहे जगामध्ये, वासरू मेलेले आहे. मग शेतकरी काय करतो, त्याचं जे वरचं कातड आहे ना ते तसंच ठेवतो. त्याच्यातला आतला सगळा भाग काढतो आणि आतमध्ये भुसा टाकतो आणि जसं तसं वासरू तयार करतो. वासरूच असतं ते शब्द नीट ऐकलं बरं का. वासरूच असतं, आतमध्ये प्राण नसतो, भुसा असतो. आणि ते मग ते वासराचा जो भुसा भरलेले ते वासरू ते गाईच्या पुढे आणून ठेवायचे. गाई नादी लागते कारण की शेवटी कातडं तिच्यातून जन्माला आलेला. आणि त्या जिवंत नसलेल्या पण वासरू असलेल्या आठवण करून आई त्या बछड्याला वासराला टाकते आणि पाठीमागून दूध काढलं जातं. त्याचं नाव आहे दंभ. थोडं चित्कड व्याख्या आहे ना. धर्म नाहीये, धार्मिक नाहीये, पण धर्माचं नाटक करून समाजाकडून द्रव्याचं अपहरण करणारी लोक त्यांना दांभिक असं म्हणतात. धर्माचा देखावा करतात, धर्म प्रदर्शित करतात, त्याग प्रदर्शित करतात आणि लोक त्यागाला, कपड्याला, संन्यस्त वेशाला आकर्षित होतात. आणि ती आकर्षित झाली की दुसरी माणसं साधू पैसे घेत नाही, पण वर्गणीशिवाय चालत. कोणासाठी वर्गणी? साधू जर घेत नाहीये, साधूला जर आवश्यकता वाटते, आश्रम बनवलेला आहे. कोणासाठी आश्रम? त्या कोणासाठी? हरिद्वारला आम्ही गेल्यानंतर काही आश्रमाची नावं फार विचित्र आहेत. संत आपली नावं ठरत, त्यागमूर्ती आणि 100 कोटीचा आश्रम. तुमचं घर नाहीये तेवढं, जेवढा मोठा आश्रम आहे. आणि त्या आश्रमाला नाव काय? त्यागमूर्ती. मुलं खेळतात आश्रमामध्ये. त्यांना विचारलं कुणाचा आश्रम आहे? ब्रह्मचार्याचा आहे. आणि मुलं शब्द मिळतात मार्केटमध्ये, बाजारामध्ये. शब्दाप्रमाणे आचरण न करणं याला दांभिकपणा म्हणतात. महाराज घेत नाही, घेण्याकरता जर 4-5 चमचे असले तर घेण्याची काय गरज आहे? दांभिकपणा आहे.
आणि कशा रीतीने केला जातो, समाजाच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. संत नाहीये, संतांचा अवतार, ज्ञानी नाहीये, ज्ञान्यांचा अवतार. आणि जितका घाबरलेला माणूस असेल ना तितकं असं शोषण करतात, भीती दाखवतात. असं नाही केलं तर असं होईल, असं नाही केलं तर असं होईल. आणि माणूस घाबरतो, अगोदरच घाबरलेला आहे तर त्यात कोणाही घाबरवतात आणि भीतीपोटी दूध ओढायला सुरुवात करतात. ज्ञानोबराय म्हणतात, त्याला म्हणतात दम. वासुवाचा भोगसा, ज्ञानोबराय म्हणतात गाई पुढे ठेवून जायचा. गाईच्या पुढे वासराचा तो भोगसा तयार करतात आणि मग बुद्धिमान लोक दूध वासरू दाखवून काढतात. धर्म, देव, ग्रह दाखवून समाजाकडून पैशाचं आर्थिक शोषण करणारी बुद्धिमान माणसाची दांभिक आहे. भगवंता तुला कदाचित वाटत असेल की त्यांच्याकडून धर्मरक्षण होत असेल तर तू संत म्हण, मी संत नाही म्हणणार. तुला काय करायचं असेल ते कर. खरशी करी देवा खरी माझी सुख. काय काय करायचं ते कर. आपल्या लोकांना मी संत म्हणत नाही. राजकारणामध्ये हस्तक्षेप करणार आहे तुकोबाई म्हणतात मला आवडत नाही. दया, राज्य, द्रव्य करणे उपार्जना आणि वशगंभमाना इच्छा मान. आता एक प्रश्न असा आहे, साधूचा सन्मान केला जातो. मला सांगा, साधूचा सन्मान जर भगवंताने केलेला आहे, पूर्ण अवस्थेला जर साधू पोहोचलेला आहे, समाधी अवस्थेमध्ये जर साधू राहतो, संसारातल्या माणसाने काय सत्कार करावा त्याचा अर्थ कळाला? राष्ट्रपतीचा सत्कार एखाद्या शिपायाकडून ठेवल्यासारखा होतो. जो साधू अत्युच्च कोटीला गेलेला आहे, ईश्वराशी ज्याचं अनुसंधान झालेलं आहे, सामान्य माणसाने काय सत्कार करावा? ज्ञानोबराय खूप सुंदर लिहून तर तीच सत्काराची के गोष्टी ती आदरा गेली मरणेची साठी नमस्कार का. नमस्कार केला तर संकोच वाटतो. कुठं सत्कार, कुठं मान. आणि मानासाठी फिरणारे संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमच्या क्षेत्रामध्ये येत नाही, आमच्या बैठकीत बसत नाही. जगण्याचा एक व्यवसाय म्हणून साधू व्यवसाय उत्तम आहे, साधूचा चांगली. परंतु ईश्वराचा अनुभव घेणारं जे हृदय आहे, सतत विस्मरण होऊ नये याची दक्षता घेणारं हृदय आहे, ह्या हृदयाची क्षमता वेगळी, या हृदयाचा आकार वेगळा आहे, या हृदयाच्या भावना वेगळ्या. आणि हे हृदय अनन्य आहे. काल याचं विश्लेषण केलं. भगवंताला हजारो भक्त असतील पण मला दुसरा भगवंत नाही, मला ते माहेर अनेक नाही. वाईट वाटेल भगवंताला त्रास देतो म्हणून माझं कर्तव्य त्रास देणं, पण मी जाऊ कोणाकडे? भगवंताला जर माझा संकोच वाटत असेल, भगवंताला जर माझा ओझं वाटत असेल, मी भगवंतावर रागवू शकतो. एवढा संकोच तरी का द्यायला असेल? एवढा संकोच वाटत असेल तर जन्म का दिला? सांग कोणापाशी तोंड बसतो, कोणाजवळ आम्ही आमचं उदाहरण सांगावं? त्यांना विचार नेमकी काय इच्छा आहे, तुमची इच्छा काय काही मागायचंय का तुम्हाला? शब्दप्रयोग इतकं सुंदर जगद्गुरु तुकोबाईंचे पत्रिकेच्या अभंगामध्ये. तुकोबाई म्हणतात, तुका म्हणे आम्हा लेकराची जाती. तुकोबाईंचा शब्दप्रयोग पहा कसा आहे. तुका म्हणे आम्हा लेकराची जाती. लहान लेकरे, लेकराला जरी विचारलं तर काय पाहिजे? आई पाहिजे, वस्तू नाही पाहिजे. भेटा या खंती वाटत असे. जगद्गुरु तुकोबाईंचा प्रयोग शब्द करून अतिशय गोड आणि माधुर्य पडून नये. कधी या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित होत नाही. माणसाच्या जीवनाला आवश्यकता काय? प्रेमाची आवश्यकता आहे का धनाची आवश्यकता आहे? ज्याला धन पाहिजे असेल त्यांनी धन कमवावं. धन कमवलेल्या माणसांच्या विषयी सुद्धा पत्रिकेत फार सुंदर लिहिलेले. धन कमवलं तुम्ही कोणासाठी? प्रेम करणारं व्यक्तिमत्व जर घरात नसेल कोणासाठी? पत्रिका इतकी सुंदर आहे जगद्गुरु तुकोबारायांची. लक्षात ठेवा, घर एक निमित्त असतं,
जगण्याचं साधन आहे. या घरामध्ये आपण वावरतो ना, हे माझे पती आहे, ही माझी आई आहे, हा माझा मुलगा आहे. संसारामध्ये कुठेतरी तुम्ही बंदिस्त असावे. आदिवासी पद्धतीने जीवन जगू नये, राक्षस पद्धतीने जगू नये म्हणून एक नाते तयार केलेले. कुठेतरी माणसं सगळेच येत आहे. अमेरिकेतला मनुष्य असू द्या अथवा भारतातला मनुष्य असू द्या, सगळे माणसं येत आहे. एक निमित्त आहे जगण्यासाठी एकत्रित आलेलं आहोत. ही माझी पत्नी आहे. पत्नी म्हणले की थोडी पतीची सेवा करावी, पती म्हणले की तिचं रक्षण करावं, वयोवृद्धावस्थेत दोघांचं रक्षण मुलांनी करावं. ही नाते एकमेकाला जगण्याची साधनं म्हणून ते ईश्वराच्या दृष्टीनं आपलं जगणं म्हणजे फार अल्प आहे. 100 वर्ष म्हणजे काहीच नाही. माझ्या समोर बसलेल्या श्रोत्यांनी आपलं बालपण आठवावं. कुठे गेलं काही कळणार सुद्धा नाही. कसं गेलं बालपण. दिवस जाता जात नाही पण गेलेले कळत नाही. लक्षात येते काय बोलणं. उडाला आयुष्य. बालपणी काय करत होतो, तरुणपणात काय करत होतो. आज उतार वयात लागलो. उतरलेलं वय नाही म्हटलं बरं. उतार वय म्हणजे आता उतरायचं वय आहे. कुठं उतरायचं, या जगातून उतरायचं आहे. पुष्कळ झालं जगणं. मला सांगा उद्देश काय आहे जीवन जगण्याचा. पैसा कशा करता आपण कमवतो. कोणीतरी प्रेमानं भाकरी वाढणारं घरात असलं पाहिजे. अध्यात्म नाही सांगायचं, संसार सांगतो. अध्यात्म थोडं लांब राहतं. संसारीतला केवढाही मोठा माणूस असतो त्या, अगदी देवाला न मानणारा मनुष्य असतो त्या, पोराला तर मानेल ना. मुलगा आहे, सून आहे, आई मानेलच तो. साधू संतांमध्ये फरक एवढा आहे, तुम्ही तुमच्या घराला घर म्हणता, साधू विश्वाला घर म्हणतो. एवढा भावनेतला फरक आहे. तुमची जे 2 मुलं, 2 नातेवाईक, 2 घर, एवढंच तुमचं विश्व आहे. आणि ज्ञानवाईचे विश्व म्हणजे हे विश्वाची माझे घर म्हणून विश्वामध्ये मान आहे. तुम्ही तुमचं घर सोडलं ना, पाणी कोणी देणार नाही. कारण तुमचं घर लहान करून ठेवलेलं आहे. दुसऱ्या घरात भीक मागण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर तुमच्या मुलालाच मुलगा समजत असाल, तुमच्या घराला जर तुम्ही घर समजत असाल, मान तिथेच मागा, नाही मिळाला तरी. अपमान झाला तरी तो तिथेच होतो. बाहेर आल्यानंतर अपमान होत नाही. भरपूर शिव्या देणारी बायको घरात असली आणि तो उमऱ्याच्या बाहेर आला घर सोडून, लोक थोडी शिव्या द्यायला लागले. शिव्या देण्याकरता सुद्धा प्रेमाचा माणूस लागतो. काहीतरी देणं घेणं असावं लागतं. काही लोकांची मला इतकी कमाल वाटते, सगळ्या शिव्या व्यवस्थित खातात, व्यवस्थित संसार करतात. बाहेर आल्यानं त्यांना सुरत्व आठवतो, अहंकार आठवतो. आता आपलं प्रवचन चालू आहे, सगळं वैद्यकीय मंडळी आहेत, डॉक्टर मंडळी आहेत, सगळे नवीन तरुण पोर आहेत चोपड्याचे. त्यांना नियोजनाबद्दल काही माहित नसतं. मी म्हटलं त्यांना नियोजन करा, कमी पडेल तुम्ही बघा. नाही म्हणे महाराज या अध्यात्मातलं आम्हाला काही माहित नाही. म्हटलं म्हणून तर मी येतोय ना. माहित नाही तुम्हाला म्हणून मी येतोय. माहित असतं तर तुम्ही प्रश्नच राहिला नसतो. माझ्या जागेवर तुम्हीच बसला असता आणि संपला असतो. माहित नाही, परंतु ही एक सेवा आहे. शारीरिक सेवा वैद्यकीय करतायत आणि हृदय आणि मनाची सेवा साधू संत करतायत. हा मेळ जर बसला ना तर व्यवस्थित. तुम्ही कल्पना करा, 4-5 दिवस झाले आपल्याला. माणसं किती यापेक्षा कोणत्या त्याला जास्त बोलतो. कुणी उठत नाही. पहिल्या दिवशी मध्यंतर झालं तर माझे 2-3 मित्र आले होते. मला म्हणजे आम्हाला इतकी भीती वाटली. मध्यंतर झाला, तुम्ही लोकांना उठायला सांगितलं, पुन्हा येतात काही माहिती. म्हणजे अध्यात्म एवढं कमकुवत नाही. एकदा कानापर्यंत गेलं ना, घरापासून बाहेरपर्यंत ओढून आणायचं अध्यात्म. जर तुमच्यामध्ये योग्यता आहे, तुमच्यामध्ये अधिकार आहे, तुमच्यामध्ये जर जीवन आहे,
मग घाबरण्याची गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही जर निष्कलंक पद्धतीने निष्काम पद्धतीने सांगता गरज नाही. आता ते तरुण डॉक्टर आहेत, मुलं आहेत, चुका होतात, सगळ्यांना निमंत्रण पोहोचत नाहीत. आता तरुणाच्या दृष्टीने सगळे तरी कोण आहे सांगावं कोणाला त्यांनी. मग काही ऐकलेले नडलेले ताट असलेले लागून ते नाटक पाहतात, तमाशा पाहतात. मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही तुम्हाला, पण ज्या घरात राहतात ना तिथे मान नाही आहे, बाहेर मानाची अपेक्षा करू नका. तुम्ही सन्मानाने जगण्याची इच्छा करताना तिथेच जगा, तिथे सन्मान मिळवून दाखवा. तिथे मिळत नाही सन्मान, तिथं बोललं जात नाही, तिथे नीट कुणी बोलत नाही. मग जर घर तुमचं तुम्हाला दुरुस्त करता आलं नाही, अहंकार मनपात कुठे घेऊन येतात तुम्ही. इथे मान मिळाला काय आणि न मिळाला काय, इथे आनंद मिळतो, जीवन मिळतं. इथे शिकवलं जात नाही. एक सदव्यवहार आहे. या ऐका जगद्गुरु तुकोबांची वाणी ज्ञानेश्वरी ऐका आणि आपल्या जीवनाला जर 2-4 शब्द उपयोगाला पडत असेल तर विनामूल्य घेऊन जा. काही अपेक्षा नाहीये, ती सेवा आहे. शब्दांना केलेली समाजाची सेवा आहे. एखाद्याचं जीवन परिवर्तन होतं. पण मान अपमान या गोष्टीची अपेक्षा करू नका, मिळत नाही. म्हणून मर्यादित असणारं तुमचं घर आणि भावना तिथेच मानाची अपेक्षा करा. जर तुमचं हृदय उदार असेल, गावापुरतं असेल तर गाव सन्मान करेल तुम्हाला. तालुक्यासाठी जर तुम्ही झटत असाल तर तालुका तुमचा सन्मान करेल. जिल्ह्यासाठी झटत असाल तर जिल्हा तुमचा सन्मान करेल. देशाकरता जर तुम्ही कष्ट करत असाल सगळा देश तुमच्या कृतीचा ऋणी राहील. पण जगणं मर्यादित आहे आणि देशाने मला मानावं ह्या विसंगत भावना मनामध्ये दडलेल्या आहेत. आणि अशा रीतीने जीवन जगण्यात मरेपर्यंत हसतच नाही अशी माणसं. कुठे गेली की कपाळावर आठवत असतात. मूर्ख माणूस जवळ असला तरी चालतो, पण प्रसन्न चित्ताचा लागतो. बुद्धिमान माणसं टेन्शन घेणारे जर असले ना, नको असताना टेन्शन घेतात. नको असताना रस्त्याने चालता चालता काही ऍक्सिडेंट झालेला असतो, कुठं काही घडलेलं असतं. काही एखादी तर फार सुंदर कथा आहे. जुन्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये पुणे स्टेशनला उभा होतो. ते 2 भिकारी भांडत होते जोरात. मी म्हणलं येतो भिकारी आणि पुन्हा भांडण. हे व्यास महर्षीला आवडत नाही बरं का. महाभारत का व्यास महर्षी म्हणतात संत आणि महाभारतामध्येच गीता आहे. पण व्यास महर्षी फार सुंदर सांगतात. व्यास महर्षी म्हणतात 2 माणसाच्या गळ्यात दगड ठेवायला पाहिजे आणि पाण्यात बुडवून टाकायला पाहिजे. फार अगदी मर्यादा कशी व्यासांची महाभारताची पाहत. 2 माणसं. कोण 2 माणसं? जा वेष्टो निवेश कव्यो गले बधवा ग्राम शिलाल. 1.5 म्हणजे अशी मोठी शिळा अशी गळ्यात बांधण्याची पाण्यात सोडायची. श्रीमंतम धनवंतम अदाता आहे. श्रीमंत आहे आणि दान देत नाही, त्याच्या वेळात एक दगड बांधायला पाहिजे. म्हणून मी कधी शक्यतो संस्कृत वापरत नाही, परंतु ज्या गोष्टी माझ्या अंगावर घ्यायच्या नाही आणि ज्यांच्या आहे त्यांच्या नावाने ठेवलेले. महाभारताचा श्लोक आहे. धनवंतम अदाता आहे. पैसे आहेत पण दान घेत नाही, त्याच्या वेळात दगड बांधायला पाहिजे आणि समुद्रात सोडायला पाहिजे. व्यास म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो फार महत्वाचा आहे. दरिद्री कलह प्रिय. गरीब आहे आणि पुरा भांडखोर आहे, त्याच्या वेळात एक दगड टाकतात. गाथ्यामध्ये तर फार सुंदर वर्णन केलं. मुख्यमंत्र्याच्या विरोधात एखादी अशी कोर्टामध्ये अपील केली. अहो वकिलाला द्यायला फीस नाही, झेरॉक्स काढायला त्याकडे पैसा नाही आणि मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये तो कोर्टात अपील करतो. तुकोबाईचे वाक्य आठवतात. नाही पायतन भूपतीची दावा. जगद्गुरु तुकोबाईचे व्यवहार फार सुंदर आहेत. कोणी कसं वागलं पाहिजे, कसं काय सगळं अगदी फार सुंदर. नाही पायतन
पायामध्ये चप्पल नाही, भूपतीची दावा कुणावर दाखल करायची काही अक्कल आहे का नाही? योग्य नाही. गरीब आहे आणि भांडणं करतो. अरे बापामुळे आपण गरीब झालेलो आहेत. आपल्या स्वभावामुळे माणसं आपल्या जवळ येत नाहीत. आपल्या शब्दामुळे माणसं जवळ आले चुकतात. याचा अभ्यास कर आणि मोठा होण्याचा प्रयत्न कर. का तू विनाकारण भांडण करतोस? ती दोन भिकारी भांडणं करतायत. मला उत्सुकता वाटते कशावर भांडणं करतायत. गाडीला वेळ होता म्हणून मी जरा जवळ जाऊन उभा राहिलो. उद्या मुख्यमंत्री कोण होणार यातून दोघांची भांडणं. कधी आदल्या दिवशी पेपरला बातमी आली होती की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी कोण होणार? करणार दिल्ली, जो होणार तो मुंबईत बसणार. भांडणं आमची एसटी स्टँडवर. दोन ठिकाणी भांडणं करतायत. उद्याचा मुख्यमंत्री कोण? तो म्हणतो हा होणार, तो म्हणतो हा होणार. कुणीही मुख्यमंत्री झाला भीक मागायचं थोडं चुकणार आहे. चर्चेचा विषय आहे, कलाचा विषय आहे, योग्यता अधिकार एक माणसाने तयार केलेल्या घटना आहे. लक्षात ठेवा. काय एक रचना आहे सृष्टीची. राजद्वार असला पाहिजे, पोलीस असली पाहिजे, व्यवहार जीवनातले सुरळीत चालले पाहिजेत, चोरांना दंड मिळाला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की याच्यामुळे तुमची व्यक्तिगत योग्यता वाढते, जीवन सुखी होते किंवा तुम्ही संतपणाला प्राप्त होतात. असा काही प्रकार नाही जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबांचे शब्द अगदी वेगळे आणि व्यवस्थित आहे. गरीब आहे तर गरिबी जाईल याच्यासाठी प्रयत्न करा. ईश्वराच्या कृपेनं आपल्याकडे जर श्रीमंती आली असेल त्याचा काही भाग हा द्यायलाच पाहिजे. सगळं कधी पचत नसतं. पहा, काही भाग सोडावा लागतो आणि काही ग्रहण केला, काही सोडला तर जीवन स्वस्थ असतं, मस्त असतं, आनंदी असतं. म्हणून हृदयाच्या स्तरावर जगणाऱ्या माणसाच्या ज्या भावना असतात त्या विशाल आणि व्यापक असतात. घराला घर न म्हणता संपूर्ण मानव जातीला परिवार समजतात, विश्वाला घर समजतात. जो शब्द दिहू मध्ये जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून निघतो तो केवळ दिहू करता आणि महाराष्ट्र करता नाही, संपूर्ण भारतासाठी गेले, जगासाठी. दिहू मध्ये राहतात पण ठराविक जिल्ह्यापुरतं किंवा राष्ट्रापुरतं बोलत नाहीत, जगापुरतं बोलतात. आनंदाचे आवारू मांडू जगात. कारण की सगळ्या जगामध्ये दोष एकच आहे. ज्ञानोबराय बोलले म्हणजे सगळ्या जगाला लागू होतं. कारण जगामध्ये 3च दोष आहेत. काम, क्रोध आणि लोभ. अमेरिकेत नाहीये का? काम नाहीये तिथे, क्रोध नाहीये तिथे, लोभ नाहीये. आणि ह्या काम क्रोधावर इलाज करणं म्हणजे साधूचं काम आहे. ज्याच्याकडे असेल सगळ्याकडेच आहे काम, क्रोध आणि लोभ. म्हणून भावना संकोचित आणि व्यापकतेचा अंदाज जमत नाही जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विशाल हृदय पाहिजे. विशाल हृदय करून होत नाही. माझा आशय समजून घ्या. तुम्ही भावना केल्या म्हणजे तुम्ही विशाल हृदयाचे होता, हीच भावना चुकीची. भगवंताशी जोडल्यानंतर तुम्ही विशाल होता. पाणी जे आपल्या चोपड्यामध्ये आहे आणि समुद्राचं पाणी एकच आहे, पण चोपड्यातल्या पाण्याने स्वतःला समुद्र समजू नये. पण समुद्रात गेल्यानंतर चोपड्याचं पाणी बाजूला करता येणार नाही. हे वैशिष्ट्य. पाणी समुद्राचं असेल, ओढ्याचं असेल, नदीचं असेल, पाण्याची जात एकच आहे. पण समुद्राला मिळाल्यानंतर मला व्यापक व्हायचंय असं म्हणण्याची गरज नाही, व्यापकच आहे. तसं ईश्वर जोपर्यंत प्राप्त होत नाही, ईश्वराची अनुसंधान जोपर्यंत बांधलं जात नाही, तोपर्यंत व्यापकतेवर भाषण देता येईल, व्यापक होता येणार नाही. ईश्वराचा हृदयाचा संबंध म्हणजे व्यापकपणा. हे अध्यात्म आहे, हे हृदय आहे. म्हणून भगवंताची प्रार्थना दिवूतून करत असताना तो दिवूत ऐकत नाही. हे नाही, ईश्वर जयस्थळी आहे. काष्टी पाशाने कुठेही जरी तुम्ही आवाज दिला तरी ईश्वर तुम्हाला प्राप्त होतो. ईश्वराची संकल्पना मंदिरापुरती किंवा गावापुरती मर्यादित नाही. विश्वास आहे, विश्वास. हजारो पृथ्व्या
हजारो चंद्र सूर्य भगवंतामध्ये व्याप्त आहे, अशी हिंदू धर्माची सनातन धर्माची मान्यता आहे. आणि असा आशय साधूच्या मनात असतो. वेदामध्ये साधूबद्दल खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. महानतम विभुम आत्मानं मत्वा धीरो न सोचते. महानतम विभुम, आकाशापेक्षा मी मोठा आहे. विभुम आत्मानं मत्वा, स्वतःला मानून, आत्म्याला मानून, धीरो न सोचते. एक थेंब पाणी असेल ना तर जळण्याची शक्यता आहे. ग्लासभर असलं तर आटण्याची शक्यता आहे. समुद्रातलं पाणी आटण्याची शक्यताच नाही. पृथ्वीची शक्यता कमी, पण पाण्याची शक्यता जास्त. तसं व्यापक झाल्यानंतर संकोचित वस्तूतून तुम्हाला दुःख मिळत नाही. लहान गोष्टीतून तुम्हाला कधी दुःख होत नाही. याचं नाव आहे अभ्यास. जगद्गुरु तुकोबा आहे, आपलं हृदय भगवंताशी जोडत असताना ह्या शब्दांचा प्रयोग आहे. धन जमा केलं तुम्ही, अर्थ जमा केला, कोणासाठी केला? हृदयाला जर भिडणारं व्यक्तिमत्व तुमच्या घरात नसेल, कोणावर प्रेम करणाराची जर तुमची तयारी नसेल, काय तुम्हाला जीवनामध्ये आनंद होणार? साधूची खंत आहे बरं. म्हणून कधी लक्षात ठेवा, साधू इतका प्रेमळ व्यक्ती जगात दुसरा नाही. त्याचं प्रेम दिसत नाही, पण साधू इतकं प्रेम जगावर कोणी करू शकत नाही. कशा करता गाथा लिहिला जगद्गुरु तुकोबांनी? ते पारितोषिक मिळावं म्हणून लिहिलं. भगवान श्री ज्ञानोबांना जातीच्या बाहेर काढण्यात आले बुद्धिमान लोकांनी. पैठणच्या सभेमध्ये ज्ञानी लोकांपुढे गेलं. एका लहान मुलाशी कसा व्यवहार करावा ही सुद्धा अक्कल ज्ञानी लोकात नसावी, ही ज्ञानोबांची खंत आहे. असे नीट आहे का काय बोललो तुम्हाला? आई वडील नसलेले 4 भावंड पैठणमध्ये येतात आणि सगळे ज्ञानी लोकांच्या पुढे आत्मकथा सांगतात. अशी परिस्थिती तुम्ही निर्णय घ्या. आणि सगळे ज्ञानी लोक कसा याप्रमाणे व्यवहार करतात ज्ञानोबाबरोबर. काय कसं वाटलं असेल ज्ञानोबा? खीर निर्माण झाली हे शास्त्र शिकवत. माणसाचा, लहान मुलाचा, लोकांचा द्वेष करावा हे ज्ञान शिकवतो. आपण बुद्धिमान झालो म्हणजे मूर्खाला मूर्ख म्हणण्यात धन्यता समजावी. ऍक्सिडेंट आहे, तुम्हाला ज्ञान मिळालं. शब्द नीट आहे का काय बोलणं? हे जीवनातला विलक्षण योग मिळालं, पण नसतं मिळालं तर तुम्ही त्याच योग्यतेचे असाल. बुद्धी चांगली आहे हा तुमचा पराक्रम नाही आहे, ही भगवंताची देणगी आहे. तर जाणं सगळ्यांनाच येतं. एखाद्याचा गळा चांगला आहे नाही, एखाद्याचा गळा चांगला आहे, त्याला लढले तरी काय करावं? तो जन्माला येतो नाही की ठरवून येतो का मला गायक व्हायचं म्हणून गळा तंतू चांगलं पाहिजे. ही निसर्गानं मिळालेली जशी गळा ही देणगी आहे, तसं ब्रेन, मस्तिष्क ही सुद्धा देणगी. त्याला जर योगायोगाने मान सन्मान धन मिळत असेल, अहंकार करण्याचं काही कारण नाहीये त्याचं. भगवान श्री ज्ञानोबा आहे, व्यवहार म्हणून पैठणला येतात. सगळ्यात ज्ञानी लोकांची आळंदीपासून व्यवहार पाहिजे. आणि लक्षात आलं, ह्या बुद्धिमान लोकांकडून समाजाचा उद्धार होणार नाही हा निश्चय आहे ज्ञानोबांचा. ही बुद्धिमान माणसं जर समाजाचं नेतृत्व करत असतील तर तळागाळातल्या समाजाचं, शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही, ही ज्ञानोबांची भावना. म्हणून चमत्कार करण्यापेक्षा ज्ञानोबा म्हणतात, ग्रंथ लिहिला तर ग्रंथाचे अनुयायी होतील आणि चंद्र सूर्य असेपर्यंत तळागाळातल्या समाजाला ज्ञान होईल. या भावनेनं ज्ञानेश्वरी लिहिली गेली. आज आपली मार्गदर्शक ज्ञानेश्वरी आहे. काय पाहिजे, काय व्यवहार करावा, काय जीवन जगावं, कशा पद्धतीने वागावं हे ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. याला म्हणतात विशाल भावना, विशाल हृदय. ज्ञानेश्वरी लिखाणाच्या मागचा हेतू सांगतो असतो. हे व्यापक कुणीही पूजा करेल. 700 वर्ष झाले अजून ज्ञानोबांचा जयघोष चालू आहे. वारकरी संप्रदायाचा चमत्कार सांगतो, तुम्ही कधी अनुभवला नसेल, फक्त जाणीव करून देतो. दिंड्या पंढरपूरला जातात,
पंढरपूरला जाताना विठ्ठलाकडे जातात का ज्ञानोबाईकडे जातात? पंढरपूरला विठ्ठल आहे, पंढरपूरला दिंड्या जातात. मग ज्याच्याकडे जातात त्याचं भजन केलं पाहिजे ना. हे आमच्या महाराष्ट्रातला सगळ्यात अवघड व्यवहार आहे. पंढरपूरला आपण जर जात असेल तर विठ्ठलाचं भजन केलं पाहिजे. भजन विठ्ठलाचं नसतं कोणत्याच दिंडीमध्ये. ज्ञानबा तुकाराम हे भजन असतं. ज्याच्याकडे जायचंय त्याचं भजन नाहीये, ज्यांनी पाठवलंय त्यांच्या नावाचं भजन आहे. ज्ञानबा तुकाराम पंढरीशी दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, पाठवणाऱ्याचं भजन आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, असं भजन करत जर तुम्ही गेला ना तर देवाला उद्धार करावाच लागतो, कारण की पाठवणाऱ्याचा शिक्का तुमच्यावर पडलाय. कुणी पाठवलं? ज्ञानबा तुकाराम. का आलात तुम्ही? ज्ञानबा तुकाराम. आणि एकटा जर तुम्ही गेलात, कोण आहात तुम्ही? काहीच नव्हतं. म्हणजे संसारामध्येच वशिला चालतो असं काही गृहीत धरू नका. पण परमार्थामध्ये तर सगळ्यात जास्त वशील आहे, पण तो चांगुलपणाचा आहे. आमच्याकडून चांगलं असणं हाच वशील आहे, चांगले संत जवळ असणं हाच वशील आहे, नैतिक दृष्टीने चांगलं कर्म करणं हाच वशील आहे. इथं दुसरा वशीला लागत नाही, पण लागतो. अजून मधून ह्या गोष्टी होतात. हृदय चांगलं असणं हा महत्वाचा विषय आहे. म्हणून भजन देवाचं नाहीये, भजन ज्यांनी पाठवलंय ज्ञानबा तुकाराम त्यांचं भजन आहे. देवाला उद्धार करावाच लागतो, कारण की लिखाण आहे तसं, मोड पापी जैसे तैसे उतरी टाके लावून. अर्थ कळाला ना? पाठवणारे संत भगवंताला सांगतात तुम्हाला नाही, देवा मूळ पापी आणि कसेही तुझ्याकडे पाठवू, तू आम्हाला बोलू नकोस. मूळ पापी जैसे तैसे, तुझं काम काय ते सांगतो. उतरी काशीला ओढी, माफ करून टाक सगळ्याला. मी माफ करत नाही, पण आम्ही त्यांना पाठवतो त्यांना तू माफ कर. त्यांचं काही मागचं पुढचं गणित करू नको. चुकला असेल कर्म, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी. अगोदर चूक केला असेल, दुराचार केला असेल, पापी असेल, म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये अगोदर दारू पिणाऱ्यांना सुद्धा माळ घालतात. एक जीवनामध्ये दुरुस्त होण्याकरता त्याला संधी देणारा हा संप्रदाय. खूप दारू पिणारी माणसं असले तरी साधू संत म्हणतात ठीक आहे, पीत होतं ना आतापर्यंत, थोडंसं बदल कर. हे आम्ही सांगतो बरं का, पण बंद कर म्हणून सांगतो. हळूहळू का होईना माणसामध्ये ये, हळूहळू जीवनामध्ये बदल कर. आणि दारू बंद केल्याने साधूचं नुकसान नाही, पण त्याचा फायदा आहे. त्याला म्हणतात व्यापकता, याला म्हणतात विशाल. धन कमावलेलं आहे पण प्रेम करणारं कोणी नाही, काही उपयोग नाही जीवनामध्ये. ज्ञान कमवलेलं आहे, देण्याकरता शिष्य नाही, काय उपयोग नाही. मान कमवलेला आहे, मान देणारे कोणीच नाही, कौतुक करणारे कोण आहे जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबा आहे, भगवंताला म्हणतात भगवंता एवढं मोठं जग निर्माण केलं तू, आणि जर आमच्या शब्दाला मान देत नसेल तर कशा करता हे जगत निर्माण केलेलं आहे. फार शब्द फार महत्वाचे. जगद्गुरु तू कोण आहे तुला आमच्याशिवाय? भगवंताला म्हणतात ना, त्याचं नाव प्रेम आहे. तिथे पूजा वगैरे काही प्रकार नाही भगवंताजवळ. जगद्गुरु तुकोबा हार घेऊन जातात, मान असलं नाही. काही कोणासाठी हे सगळं जतन करून ठेवलेलं आहे? एवढा पैसा कमवून ठेवला, एवढं जग निर्माण करणे देवा कोणासाठी केले? आम्ही जर तुझ्यावर निष्ठावान प्रेम करणारी माणसं जर उपवासी मरत असू, आमच्याकडे जर तुझं दुर्लक्ष असेल काय दारूवाल्याकडे लक्ष देणार आहे? ज्यांनी देशात भ्रष्टाचार केला त्यांच्याकडे लक्ष देणार आहे? अपहरण करणारे, बलात्कार करणारे, चोरी करणारे त्यांच्याकडे लक्ष देणार आहे? आणि फक्त चांगले म्हणून आम्हीच येत ना आमच्याकडे लक्ष दे. आम्ही तुझ्यावर नितांत प्रेम करणार आहे. आणि प्रश्न हा नाही की काही पाहिजे, भेटा या खंती वाटत असेल, भेट फक्त 2 शब्द बोल,
काही दुसरं काही लागत नाही. पण भेटत नाही त्यावरती न भेटण्याचे पत्रिकेमध्ये 4-5 कारणं सांगितले तुकोबारांनी. बरं, माणसं का भेटत नाहीत माणसाला? आपण एखाद्या प्रेमळ माणसाला निमंत्रण देतो, येत नाही. तुकोबारांनी सगळे कारण पत्रिकेत लिहिलेले. तुकोबाराय म्हणतात पहिलं कारण काही मागण्याची इच्छा असल्यामुळं आपण बोललेलो असतो म्हणून येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय त्याचं खंडन करतात. हे सगळं जमा करून ठेवलेलं धन कोणासाठी? कोण भेटायचा प्रश्न नाही. बरं, मी काही साखर टाकतो तुझ्या करता, काही रिद्धी सिद्धी मागतो असंही नाही. बरं, आमच्यापासून तुला काही चिंता नाही. आम्हाला मुलं नको, बाळ नको, जगातलं काही नको, आयुष्य वाढायचं नको, काही मागणी अशातलं काही भाग नाही, काहीच नको आम्हाला. मग का भेटत नाही? आणि एक मानसशास्त्रीय दृष्ट्या एक सुद्धा गोड जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही चिंतेहीन नाही उपजत ही थकवा. चिंता जर असेल ना, कितीही बदाम खा, कितीही तूप खा, काही फरक पडत नाही. चेहरा कोमललेला असतो. कारण की पचवणाऱ्या शक्तीकडे दुर्लक्ष असतं. कारण की मनात चिंता आहे. जगातला सगळ्यात मोठा रोगाचा प्रकार म्हणजे चिंता आहे. सगळे एसी लावलेले असते पण झोप येत नाही. आणि भाग्यवान माणसं नुसतं झोपायला 4 दिवस झाले ते सुरू, नुसतं काम. कुठेही म्हणजे कीर्तन असेल, प्रवचन असेल, काय काही टीव्हीवर दाखवतात. लोकसभेमध्ये सुद्धा झोपतात, देश खड्ड्यात गेला. काय आवश्यकता आहे लोकांची चिंता करायची? त्यांनी निवडून गेला म्हणजे निवडून खाल्लंच पाहिजे आपण. भावना आहे त्यांच्या, त्याला काय करतात? एका 1-1.5 वर्षापूर्वी मंत्र्याच्या घरी जायचं योग आला. ते काम होतं. तो जो त्याचा पीए असतो ना, तो फार टेन्शन मध्ये होता. 11-11:30 ठीक आहे, तो फार टेन्शन मध्ये होता. म्हणलं काय झालं रे? टेन्शन मध्ये दिसतो. कारण की जो टेन्शन मध्ये आहे तो मंत्री नाही, पण विनाकारण त्याला टेन्शन. काय झालं काय तुला? तू पीए रे? नाही म्हणजे सकाळपासून साहेबांनी काही खाल्लं नाही. 11-11:30 वाजले होते. सकाळपासून साहेबांनी काही खाल्लं नाही. म्हणजे नसेल खाल्लं, अख्खा दिवस खाल्लाय ना. 4-2 तास जर उशिरा बसला असेल, खाल्ला असेल तर काय फरक पडला का त्याला? काही थोड्या वेळात असं बोललं नाही तुम्हाला सांगतो. हे जीवनच वेगळे आहेत महाराज. कोण कशा करता शीण करेल, कोण कोणाकरता त्रास करेल, काही सांगता येत नाही. मी मानवी जीवनाचं जे लक्षण आहे ते वेगळ्या पद्धतीचे. धन, मान आणि जीवन याची गणित जे सुटले जातात ते इतक्या वेगळ्या पद्धतीचे असतात की विचारतो सोडणे. बरं, ज्यांनी कमवलाय पैसा, ज्यांनी ग्रहण केलेले जीवन, त्याच्याही जीवनामध्ये काही प्रेम करणार कोणी आहे का नाही, नाही सांगता येत. काल तुम्हाला एक जाता जाता शब्द सांगून दिलं होतं, भगवंताला देखील हृदयाला हृदय मिळणारे संत मिळणं दुर्मिळ आहे. भगवंताला देखील अंतरीची घेतो गोरी, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ द्यायला. दुष्काळ, चिंता, चिंतेला दुष्काळ म्हणतो. जितकी चिंता अंतःकरणामध्ये आहे कोणी नाहीच प्रेम करणार. वयोवृद्ध अवस्थेमध्ये चिंताग्रस्त चेहरा होतो. म्हणजे भाकरी मिळत नाही असं नाही, कोणी मूल्य देत नाही म्हणून त्रास होतो. आपली गरज राहिली नाही जगाला, हा त्रास होतो वृद्धावस्थेमध्ये. नाही तर त्यांना लागणाऱ्या सगळ्याच वस्तू आहे, त्यांना मिळणार सगळं नाही, काय करणार त्याला? म्हणून देव हृदयाला मिळणारा माणूस पाहतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा चिंता असेल तर रोग आहे, चिंता असेल तर प्रश्न आहे. आणि राहिला तुला, अरे आम्ही जे तुझ्यावर प्रेम करणार आहे, चिंता कशाला करतात? भगवंतावर प्रेम करणारे भक्त आहेत, परिवार सुद्धा प्रेम करतो असं नाही. भगवंताच्या जीवनातला फार गोड आणि सुंदर प्रसंग आहे. कधी नव्हे तो लहानपणीचा मित्र सुदाम भेटायला आला. गरीब, श्रीमंतीचं वैभव काय असतं काही माहीत नसतं.
कधी कधी विनोद होतात. मोठ्या घरी गेल्यानंतर हात धुण्याकरता गुलाबजल असतं, गुलाबजल गुलाबाच्या पाकळ्या टाकलेले असतं, पण थोडं कोमट असतं, तेलकट लागलेलं जे असतं ना ते धुण्यासाठी. आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो, माझा मित्र होता, मला माहिती होतं जरा यातलं काही माहिती नाही. तिसरं जेवण झाल्यानंतर मला विचारलं काय, म्हणजे ती पिण्यासाठी ठेवले. माझे गुरुजी शेजारी बसलेले होते, जी होतो तो माझा मित्र बसलेला होता आणि स्वामीजीच्या समोर, गुरुच्या समोर त्याने ती वाटी उचलली, हात धुण्याची गुलाबी पिऊन टाकली. स्वामीजीला काही बोलताच येईल आणि जर पुन्हा पाणी त्यात टाकलं तर पुन्हा पैसे काहीच बोलता नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी त्याला सांगितलं पुन्हा पाणी टाकलं तर पिऊ नको. ते आले ते गुलाबजाम म्हणून पुन्हा टाकलं पाणी, त्याला म्हणलं आता पिऊ नको का, अगोदर हात धुवायचं होतं. खाल्लेली गुलाबजाम तुला पाहिजे का तुम्ही हात धुवायचं पाणी मी पिवलं, म्हणजे तुला खाल्ले तर मी लागलो. स्वामीजी आमचे गुरु महाराज समोर, तरी मोठे व्यवहार माहित नसतात ना. आज सुदामला काय माहिती, सुदाम सोन्याचं ताट कसं आहे, चांदीचं ताट, काही काही माहित नाही त्यातलं. आणि मित्राबरोबर तो योग आला, भगवान श्रीकृष्णाबरोबर योग आला. कधी न पाहिलेले पदार्थ, सुगंधी पदार्थ, दोघ जण जेवायला बसले, भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम. आणि वाढण्याकरता 6 ज्या 8 पट्टराण्या होत्या, त्यांचा एक एक पदार्थ दोन्ही ताटामध्ये वाढलेले. आणि भूक लागलेली महाराजांनी एवढे चांगले पदार्थ, कृष्णाच्या घरातलं जेवण आहे त्या हरणखोरकाच्या घरातलं थोडं, नुसती अशी वाट पाहून होतो. जसे सुरू केलं ना, अर्ध जेवण होईपर्यंत कृष्णाकडे पाहिलंच आहे. कृष्णाने सुरूच केलं, याचा अर्ध संपलं आणि याचा अर्धा हप्ता झाल्यानंतर मग पाहिलं कृष्णाकडे, देवा अजून सुरू केलं नाही. म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात, आहे ते ताटातलं खाता येत. तुला काय झालं, आमची पंचायत काय सांगाल माझं, आम्ही दिसायलाच फक्त मोठे. सुरू कर ना, पण सुरू केलं असतं, पण 8 जणी समोर उभे आहे. मग काय झालं, तुझ्या बायका आहे काय, मी कोणाच्या पदार्थाला हात लावतो ते पाहतात. ज्याच्या पदार्थाला पहिला हात लावेल ती प्रसन्न आणि 7 लोकशाही आमच्या डोक्यात बसत नाही. मग खायला जमीन तुझ्यासारखं, तू आपलं सगळं खिचडी करून खातोस, तुला काही बरं तुझ्या रागूनही काही फायदा नाही, म्हणून असून आम्हाला खाता येत नाही. सोन्याच्या नगरीत राहून 8 पट्टराण्या असून आम्हाला खाता येत नाही. सुदामा, श्रीमंतीची नको अपेक्षा करू, मिळते ते खाऊ शकतो. म्हणून मानवी जीवन आहे, मानवाचं जगणे वाटतं माणसाला श्रीमंत आहेत, पण चिंता अध्यास असते अंतःकरणामध्ये. चिंता हा मानसिक रोग नाहीये, हृदयाचा रोग. हृदयाच्या खोल भावनेमध्ये ती रुजलेली असते, त्याचं नाव आहे चिंता. आणि हृदयामध्ये एकदा चिंता युक्त झालं हृदय, काहीच करते नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा सगळं तुझं आहे, पण प्रेम करणारे मात्र आम्ही आहोत, आमच्याशिवाय कोण नाही तुला जगामध्ये. म्हणून पत्र पाठवतोय तुला, जर काही संकोच वाटत असेल तर संकोच मानू नकोस, काही नको तुझा आम्हाला. फक्त 2 शब्द पाठव, 2 शब्द पाठव. काही पैसा लागत नाही शब्द पाठवण्याकरता. निरोप पाठवला वारकऱ्यांच्या हातून म्हणजे काही शब्द लागतात, पैसा लागतो असं काही नाही. पण काही माणसाचे 2 शब्द सुद्धा आहेत ना, असं व्यवस्थित बोलत नाहीत बरं का. शब्द येतच नाही, शब्दामध्ये चिक्कू पाहिजे. एखाद्याचं जर वर्णन करायचं असं असं व्यापकतेनं वर्णन करत नाही, विशालतेनं वर्णन करत नाही. आळंदीमध्ये प्रकरण होतं धर्मशाळेचं, आणि हरिभाऊ नावाचा वारकरी होता आणि वकिलाकडे जायचो. हरिभाऊ फार हृदय 6 फूट उंच
आणि तब्येत म्हणजे ब्रह्मचार्याची तब्येतची 6 फूट उंचीच्या मानाने जेवण आणि जीवन दोन्हीही स्वस्त. कुठलाही माणूस जर त्याच्याजवळ उभा राहिला तो अर्धाच वाटायचा, अर्धा कुठे गेला कुणाला नाही. तब्येतच इतकी धारदार आणि अशीच पण बुद्धिमान. ते आळंदीचे प्रकरण घेऊन वकिलाकडे नेलं मला त्यांनी. काही काही एसटीचे बोर्ड वाचता येत नाही, पीएमसीचे बोर्ड वाचता येत नसायचे म्हणून मला बरोबर घेऊन जायचं. किती नंबर आली रे? आम्ही आपल्या त्या काळामध्ये 15-16 वर्षाचं वय सांगायचं आपलं तर बरोबर. इतका आनंदी माणूस ईश्वराच्या बरोबर राहतोय, इतका आनंद त्याच्या बरोबर राहताना मिळायचा. हसत मग प्रसन्न वजन आणि जगाचं टेन्शन नाही. आता वकिलाकडे जात नाही, धर्मशाळेचं प्रकरण आहे, चेहऱ्यावर बिलकुल दुःख नाही. मी विचारलं, आता मलाही त्यावेळेस एवढं माहित असायचं वकील म्हणजे काय असतं. तुला आपण कुणाकडे चाललो? मी वकिलाकडे. काय कोर्टात प्रकरण दिलं, मग काय करणार तो वकील? तो आपल्या बाजूने लढणार. आपण सांगायचं त्याला असं असेल तसं तसं. ते ठरलेल्या वकिलाकडे गेलो. वकील आता हा हरिभाऊ प्रसन्न वजन आणि वकील चिंतायुक्त 40 किलो एकंदरीत वजन. 40 कोटीची प्रॉपर्टी, वजन 40 किलो. खाल्लेलं अन्न पचत नाही, डोळ्याला भिंगाचा चष्मा लागलेला, कमी वयामध्ये त्याची परिस्थिती अशी. हा मोकळ्या माळाचा मोकळा गडी आणि पुन्हा आम्ही बरोबर. त्याची प्रकृती पाहून त्याला जास्त प्रकृती अस्वस्थ वाटू लागलं. वकिलाला त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं दुखणं आल्यासारखं झालं की एवढं कमवून आम्ही असेल, हा माणूस इतका प्रसन्न कसा असू शकतो. शब्दांचे प्रयोग कसे असतात, शब्दामधून माणसं स्तुती करू शकत नाही, त्याच्याबद्दल बोलते. मुद्दा लक्षात ठेवायला तर दुसरीकडे जा. आणि मग त्याला काहीतरी खोड काढायची होती वकिलाला. ते अरे भाऊ म्हणे काय म्हणे तुझं प्रकरण वाचील मी, पण ज्या देवाची तुम्ही भक्ती करता, ज्या देवाची आराधना करता, ज्या देवाच्या नावाने तुम्ही ब्रह्मचारी राहता, तो देव आहे असं मला वाटत नाही. हरिभाऊ त्याच्याकडे गेला आणि तो प्रकरण दिलं सोडून, देव आहे असं वाटत नाही. हरिभाऊ फार सज्ज माणूस. त्यांच्याकडे साहेब आखिर नसून देवाचा प्रश्न देव जाणे. आपलं धर्मशाळेचं प्रकरण बघा. त्याला आवडत नव्हतं, या देवाबद्दल बोलायला आवडत नाही. गरम डोक्याचा माणूस, पण सत्य काय ठेवणारा माणूस नाही. पण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. आमचा तर 60 वर्ष थोडं झाले हरिभाऊ सांगतो. आता वाटून काय फायदा? त्याच्याकरता 60 वर्ष झालेले देवाकरता. आणि आता वाटणं आणि असणं नसणं हा विचार आमच्या डोक्यात कधी येतच नाही. आणि दुसरा प्रश्न साहेब असे की आम्हाला दुःखच झालं नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही माहितीच नाही की तो आहे का नाही का काय, काही नाही. आमचा आहे तो आहे ते. पण मला असं वाटतं पुन्हा तिथंच कुठेही फिरलं की मला असं वाटतं अरे मग हुशार माणूस. मग काय नेमकं काय म्हणाले तुम्हाला? नाही देव आहे असं मला वाटत नाही. का वाटत नाही? नाही असं वाटतं. नाही तर नाही, पण तुम्ही तुमचं धर्मशाळेचं प्रकरण बघा ना. मी काही शास्त्री नाहीये हरिभाऊ सांगतो, मी काही पंडित नाहीये, शिकलेला नाहीये. तुम्ही तज्ञ आहात वकिलाच्या बाबतीमध्ये, जे आपला विषय आहे तो करा. ऐकलंच नाही सगळं बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटतं तेवढं नाही. जे खवायला आहे हो मूर्ख आहात तुम्ही. माझ्या अक्कल आहे तुम्ही, कुणी वकील केलं तुम्हाला? नाही काय आहे हरिभाऊ एवढं खवायला तुम्ही, देव असण्याची शक्यता वाटते. आहे नाही शब्दप्रयोग नीट आहे का? आहे नाही देव असण्याची शक्यता वाटते. आता ते हरिभाऊ तज्ञ माणूस हुशार शब्दातलं, तेवढी शक्यता काय वाटते? म्हणजे तुम्हाला काय अक्कल आहे का? एक जर ठोका दिला धर्मशाळा गेली खड्ड्यात, पण नीट केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. आता तू उठला हरिभाऊ, याच्या लक्षात आला 39 किलो. हरिभाऊची साईज वेगळी 100 किलोचा. हे
दीड मन जर ओव्हर अंगावर पडलं तर काय करावं? नाही नाही, अरे भाऊ असं काही मला म्हणायचं नाही. तुमच्या राग आल्या, तुम्हाला देव असण्याची दाट शक्यता आहे. हरिभाऊ तसं पारा चढलेला ते म्हणलं आता हा वकील आहे दुसरा कोण दाट शक्यता आहे म्हणजे काही मूर्ख आहेत का तुम्ही? नाही नाही, तुम्ही रागू नका, हात जोडून तुम्हाला प्रार्थना आहे. देव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तू शब्द सोडू नको. देव असण्याची शक्यता नाकारता येते, तितक्या त्याला बाप आहे. म्हणजे हरिभाऊचा आवाज ऐकला तरी कुठेतरी काना कोपऱ्यात असेल बाप त्याचा आला. काय चाललंय? मी काय नाही, आमचे आले बोलत होतो. हरिभाऊ विचारलं कोण आहे? भाषा हरिभाऊची. कोण आहे? म्हणजे माझे वडील आहेत. वडील असण्याची शक्यता आहे. हरिभाऊ शांत झाला आणि वकील गरम झाला. वकील म्हणला तुम्ही वारकरीच काय? माझे वडील आहेत ना ते. वडील आहे म्हणजे? हरिभाऊ म्हणलं आम्ही कुठं काय म्हणलं, असण्याची शक्यता आहे. आम्ही काही म्हणले काय त्यांना वडील आहे म्हणून काय म्हणून? आणि वडिलाच्या समोर जो अपमान होतोय कॅट म्हणेन तुम्ही भाऊ नका, तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही माझ्या वडिलांच्या देखत तुम्ही माझा अपमान करताय. नाही वकील साहेब, तुम्ही एवढं रागवताय म्हणून वडील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते वडिलाला काही लक्षातच येईल होते. नेमकं काय झालंय मग ते सांगितलंय आमच्या हरिभाऊने, तुम्ही जे एवढं बोलत होता आता मला सांगा कशावरून हे वडील आहे? म्हणजे आई सांगते म्हणे. दुसरा काही पुरावा? हरिभाऊ दुसरा काही पुरावा? दुसऱ्या पुराव्याची गरजच नाही. हरिभाऊ म्हणला अरे मूर्खा, आई सांगते ही देखील अंधश्रद्धा आहे. आई सांगते हे तुझे वडील आहे, तर्क वितर्क न करता तुम्ही स्वीकारतात. माऊली सांगते भगवंत आहे, कशाला डोकं लावतो त्या तिथे? ज्यांनी संतात्वाचा अनुभव घेतलाय, पूर्ण ईश्वराचा अनुभव घेतलाय, ते सांगतात ईश्वर आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याच्याशी हृदय निगडीत करावं. पुन्हा कशाला तर्क वितर्क करतो? वडील फार बुद्धिमान होते. वडिलांनी सांगितलं काय आमचा पोरगा निर्णय आहे, तो तुमच्यावर जो खवळला तो तुमची जी चर्चा झाली त्याच्यामुळं नाही हरिभाऊ, तुमची प्रकृती पाहून जलशी निर्माण झाली, तुमचं समाधान पाहून. साधूला जो आजपर्यंत त्रास झालेला आहे तो त्याच्या समाधानामुळे झालेला आहे, त्याच्या मोठेपणामुळे झालेला आहे. आणि ते मोठेपण भगवंताशी जोडल्यामुळे आलेलं आहे. ते हृदय भगवंताशी जोडले गेलेलं आहे. पण ईश्वराचं मोठेपण साधूमध्ये अवतरित होतं. या शब्दाचा दुसरा अर्थ आहे साधूच ईश्वर होतो. पाण्यामध्ये समुद्रामध्ये थेंब मिळाला काय आणि ग्लास टाकला काय, समुद्रच होतो. पाणी समुद्र झालं काय आणि समुद्र पाणी झालं काय, दोघांचा अर्थ एकच होतो. ईश्वराजवळ हृदय नेणं, ईश्वर स्वरूप होणं, ईश्वराची एकता होणं, हे हृदयाचा खरा अर्थ आहे. राहिलेला विषय आपण मध्यंतरानंतर पाहू. तोपर्यंत एक 10 मिनिटाचं मध्यंतर होईल आणि मग आपण पुढचा विषय पाहू.